विद्यार्थी मित्र, पाठीमागच्या तासाला आपण संच संच म्हणजे काय, संच लिहिण्याच्या पद्धती, यादी पद्धत आणि गुणधर्म पद्धत यांचा अभ्यास केला. आजच्या तासाला आपण संचाचे वेगळे प्रकार पाहणार आहोत. संचाचे प्रकार. संचातील जे घटक असतात त्या संचातील घटकांच्या संख्येनुसार त्या संचाचे घटक प्रकार पडतात. पहिला प्रकार एक घटक संच. अर्थ त्यातच दडलेला आहे. ज्या संचामध्ये फक्त एकच घटक असतो. एक. जर संचातील घटकांची संख्या फक्त एकच असेल तर अशा संचाला आपण एक घटक संच असं म्हणतो. उदाहरणार्थ मी तुम्हाला असं म्हटलं की 29 दिवस असणाऱ्या महिन्यांचा संच लिहा. ज्या महिन्यातील दिवस 29 दिवस असतात अशा महिन्यांचा संच लिहा. कोणकोणते घटक येतील यामध्ये? बघा, मी काय उदाहरण सांगितलं. उदाहरणार्थ मला असं म्हणता येईल की 29 दिवस असणाऱ्या महिन्यांचा संच. अर्थात किंवा एक मिनिट, जर आपण थोडासा बदल करूया. 28 दिवस असणाऱ्या महिन्यांचा संच, कारण 29 फक्त लीप वर्षातच तो फेब्रुवारी महिना हा फक्त लीप वर्षात 29 दिवसांचा असतो. मी थोडासा बदल करतो. 28 दिवस असणाऱ्या महिन्यांचा संच. समजा मी त्या संचाला नाव दिलं ए. कोणकोणते घटक येतील यामध्ये? फक्त एकच महिना येईल, फेब्रुवारी. फेब्रुवारी शिवाय दुसरा कोणताही त्यामध्ये घटक येणार नाही. म्हणजे या संचातील घटकांची संख्या फक्त एकच आहे. म्हणून या संचाला आपण एक घटक संच असं म्हणतो. लक्षात आहे? आपलं आणखी एक उदाहरण घेता येईल. समजा सम मूळ संख्यांचा संच. सम मूळ संख्यांचा संच. सममूळ संख्यांचा संच. समजा मी त्याला नाव दिलं पी. तर पी मध्ये कोणकोणते घटक येतील? फक्त एकच घटक येणार आहे की जी संख्या सम आहे आणि मूळ आहे. असा फक्त एकच घटक आहे, तो म्हणजे कोणता? 2. की ज्या संचामध्ये फक्त एकाच घटकाचा समावेश होतो. म्हणजे अशा संचांना आपण एक घटक संच असं म्हणतो, की ज्या संचामध्ये फक्त एकच घटक येईल. प्रकार कळला? पहिला प्रकार एक घटक संच. लक्षात येते? दुसरा प्रकार आता काही संच असे असतील की त्यामध्ये एकही घटक येणार नाही. एखाद्या संचातील घटकांची संख्या काहीच नसेल, घटकांची संख्या 0 असेल, असे काही घटक असतील. उदाहरणार्थ तुम्हाला मी म्हटलं की सांगा बरं 32 दिवसांचा महिना असलेल्या महिना 32 दिवस असलेल्या महिन्यांचा संच लिहा. कोणकोणते घटक येतील यामध्ये? एकही घटक येणार नाही. आणि मग अशा संचाला आपण रिक्त संच किंवा त्याला इंग्रजीमध्ये एम्प्टी सेट, एम्प्टी म्हणजे रिक्त, रिक्त संच असं आपण म्हणतो. रिक्त संच. दुसरा प्रकार कोणता सांगितला? रिक्त संच, की ज्या संचातील घटकांची संख्या 0 असेल, घटकांची संख्या 0 असेल, अशा संचाला आपण रिक्त संच असं म्हणतो. आणि हा रिक्त संच असा दाखवला जातो. रिक्त म्हणजे एकही घटक येणार नाही.
किंवा हाच संच आपण या अक्षराने दाखवला जातो, फाय. त्याला कोणता अक्षर वापरतो आपण? फाय. की ज्या संचामध्ये एकही घटक येणार नाही. लक्षात येते? ज्या संचामध्ये एकही घटक येणार नाही अशा संचाला आपण रिक्त संच असं म्हणतो. कळते? उदाहरणार्थ 1 ते 9, 1 ते 9 पर्यंतच्या 2 अंकी संख्यांचा संच लिहा. आता 1 पासून 9 पर्यंत एकही 2 अंकी संख्या नाही, म्हणजे हा संच कसा झाला? रिक्त संच. लक्षात येते? रिक्त संचाचा अर्थ ज्या संचात एकही घटक नाही आणि तो या चिन्हाने दर्शवला जातो, रिक्त संच. उदाहरणार्थ आपल्याला लिहिता येईल 1 ते 9 पर्यंतच्या 1 ते 9 पर्यंतच्या 2 अंकी संख्यांचा संच लिहा. कोणकोणते घटक येतील ह्यात? समजा मी त्या संचाला नाव दिलं ए, तर ए बरोबर काय येईल? मग इथं 1 ते 9 मध्ये सगळ्या एक अंकी संख्या आहेत, 2 अंकी संख्या येतच नाही, म्हणून हा संच रिक्त असेल. रिक्त संच की ज्या संचामध्ये एकही घटक येणार नाही अशा संचाला आपण रिक्त संच असं म्हणतो. लक्षात येते? कळते का हे? त्याच्यानंतर ज्या संचातील घटकांची संख्या मोजणे इतपत असते, आपण मोजू शकतो इथपर्यंत असते, अशा संचाला आपण शांत संच असं म्हणतो. फायनाईट सेट. काय म्हणतात त्याला? फायनाईट सेट, शांत संच. शांत संच इंग्रजीमध्ये आपण त्याला फायनाईट सेट म्हणतो. फायनाईट. ज्या संचातील घटकांची संख्या मर्यादित, आपण मोजणे इतपत असते, अशा संचाला आपण शांत संच असं म्हणतो. उदाहरणार्थ आपल्या तालुक्यात असणाऱ्या गावांची नावे असलेला संच लिहा. मग गावडी असेल, पिराचीवाडी असेल, बावधन असेल, वाई असेल, पाचवड असेल, ही सगळी नावं या संचात समाविष्ट होतील. आणखी असं उदाहरण आपल्या शाळेतलंच की आपल्या शाळेत असणाऱ्या शिक्षकांचा संच लिहा. आता आपल्या शाळेत असणाऱ्या शिक्षकांची नाव मर्यादित आहेत, फक्त 5च घटक येतील त्यामध्ये, म्हणजे आपण मोजू शकतो. आपल्या गावातील इयत्ता किंवा आपल्या शाळेतील इयत्ता 9वीत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच लिहा. मग हा कसा संच येईल? आपल्या वर्गामध्ये लिमिटेड विद्यार्थी आहेत, मर्यादित विद्यार्थी आपण मोजू शकतो, अशा संचाला आपण शांत संच असं म्हणतो. शांत संच की ज्या संचातील घटकांची संख्या मोजण्या इतपत असते, आपण मोजू शकतो, त्याला आपण शांत संच म्हणतो. आणि शेवटचा प्रकार अनंत संच. अनंत संच त्याला आपण इंग्रजीमध्ये इन्फानाइट सेट म्हणतो. इन्फानाइट अनंत, की ज्या संचातील घटकांची संख्या मोजण्या इतपत नसते, म्हणजे मोजण्याच्या पलीकडची असते, आपण मोजूच शकत नाही, अनंत असंख्य असते, अशा संचाला आपण अनंत संच असं म्हणतो. ज्या संचातील घटक आपण मोजू शकत नाही म्हणण्यापेक्षा मोजता येत नाही, अशा संचाला आपण अनंत संच असं म्हणतो. उदाहरणार्थ नैसर्गिक संख्यांचा संच. नैसर्गिक संख्यांचा संच की जो आपण n दाखवतो, किती घटक येतील ह्यामध्ये? 1 येईल, 2 येईल, 3 येईल, 4 येईल, अनंत. अशा संचाला आपण अनंत संच असं म्हणतो. मग त्या शब्दातच अर्थ दडलेला आहे. संचाचे 4 प्रकार आहेत. कोणकोणते? बघा, कोणकोणते पहिले संच सांगा. पहिला आपण पाहिला एक घटक संच. त्याला इंग्रजीमध्ये सिंगलटन असं सुद्धा म्हणतात.
सिंगलटन, एक घटक. ज्या संचामध्ये फक्त एकच घटक असतो त्याला आपण एक घटक संच असं म्हणायचं. दुसरा कुठला पाहिला? रिक्त संच, की ज्या संचामध्ये एकही घटक येणार नाही अशा संचाला आपण रिक्त संच म्हणतो. आणि रिक्त संच कसा दाखवायचा? या पद्धतीनं, किंवा फाय, याला आपण फाय असं म्हणतो. रिक्त संच, रिक्त, एकही घटक त्यामध्ये समाविष्ट होणार नाही. तिसरा प्रकार कोणता पाहिला? शांत संच. ज्या संचातील घटकांची संख्या मोजण्या इतपत असते अशा संचाला आपण शांत संच म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? फायनाईट सेट, इंग्रजीमध्ये फायनाईट. आणि शेवटचा प्रकार पाहिला आपण अनंत संच. अनंत संच म्हणजे काय? इन्फानाइट सेट. हे संचाचे प्रकार तुमच्या पुस्तकात सुद्धा पान नंबर 4 वरती एक तक्ता दिलेला आहे. तू जरा काळजीपूर्वक पहा. मग तुम्हाला स्वयं अध्ययनाची सवय लागली पाहिजे. पान नंबर 4 वर तुम्हाला एक तक्ता दिलेला आहे, सुरेख तक्ता दिलेला आहे, की ज्या तक्त्यामध्ये तुम्हाला या चारही प्रकारांची उदाहरणं आणि चारही प्रकारांच्या व्याख्या दिलेल्या आहेत. त्या व्याख्या प्लीज तुम्ही वहीत लिहून घ्या, म्हणजे अधिक जास्त माहिती पाहिजे. आता आपण याच्यावरची काही उदाहरणं सोडूया. उदाहरण सोडण्यापूर्वी आपण आणखी एक प्रकार घेऊया. समान संच म्हणजे काय? समजा हा एक संच आहे, ए संच, की ज्यामध्ये हे घटक आहेत ए, बी, सी आणि डी. किती घटक आहेत? 4. ए हा ए चा घटक आहे, बी हा ए चा घटक आहे, सी हा ए चा घटक आहे आणि डी हा सुद्धा ए चा घटक आहे. ए या संचामध्ये घटकांची संख्या 4 आहे. आणि दुसरा एक संच आहे बी. त्या संचात कोणकोणते घटक आहेत? सी आहे, डी आहे, ए आहे, बी आहे. आता दोन्ही संचांचं निरीक्षण करा. ए संचात मध्ये हे 4 घटक आहेत, बी या संचामध्ये हे 4 घटक आहेत. ए संचातला प्रत्येक घटक बी मध्ये आहे. ए आहे, बी आहे, सी आहे, डी आहे. ए संचातला प्रत्येक घटक बी मध्ये आहे आणि बी या संचातील प्रत्येक घटक पुन्हा ए मध्ये आहे. बाकी सी इथं आहे, डी आहे, ए आहे, बी आहे. म्हणजे ए संचातला प्रत्येक घटक बी मध्ये आणि बी या संचातला प्रत्येक घटक सुद्धा ए मध्ये आहे. असं जर असेल तर या दोन संचांना आपण समान संच असं म्हणतो. संच ए आणि संच बी हे दोन संच समान आहेत. आणि हे कसं लिहितो आपण? ए बरोबर बी. म्हणजे हे संच ए आणि संच बी हे दोन्ही संच समान आहेत. समान संच म्हणजे समान संचाचा अर्थ काय? की ज्या दोन घटकातील ज्या दोन संचातील घटक नेमके तेच आणि तेवढेच असतील अशा संचांना आपण समान संच असं म्हणतो. संच म्हणजेच आपल्या दुसऱ्या भाषेत असं म्हणता येईल की संच ए मधला प्रत्येक घटक संच बी मध्ये असेल आणि संच बी मधला प्रत्येक घटक समजा संच ए मध्ये असेल तर या दोन्ही संचांना आपण समान संच असं म्हणतो. ए आणि बी हे दोन्ही संच समान आहेत. लक्षात आलं? समान संच. उदाहरण लिहून घ्या, तुमची व्याख्या लक्षात राहिली तरी चालेल. तुम्हाला उदाहरणावरून व्याख्या सहज सांगता येईल. ज्या दोन संचातील घटक नेमके तेच आहेत आणि तेवढेच आहेत अशा दोन संचांना आपण समान संच असं म्हणतो आणि ते या पद्धतीने दाखवायचं. ए बरोबर बी. समान संच.
आता आपण सराव संच 1.2 मधली काही उदाहरणं पाहूया. प्रश्न पहिला पहा. काय दिलंय? पुढीलपैकी कोणते संच समान आहेत ते लिहा. संच ए असा दिलाय बघा. प्रश्न असा आहे, पुढीलपैकी कोणते संच समान आहेत? कोणते संच समान आहेत ते लिहा. ते सकारण लिहा, म्हणजे कारणासहित लिहा. कसं लिहितील बघा. ए संच दिलेला आहे. तुमच्या पुस्तकात उदाहरण आहे, पुस्तकातलं उदाहरण घेतलेलं आहे मी. सराव संच 1.2. ए संच कसा दिलाय बघा. ए संच बरोबर असा एक्स कसा 3x वजा 1 बरोबर 2. ए संच दिलेला आहे. आता हा ए संच हा गुणधर्म पद्धतीने त्याचं तुम्हाला दिलेलं असतं. गुणधर्म पद्धतीने हा संच मांडलेला आहे. ए हा अशा सर्व एक्स घटकांचा संच की ज्या एक्स न हे समीकरण सॅटिस्फाय केलं पाहिजे किंवा हे समीकरण पाळलं गेलं पाहिजे. 3x वजा 1 बरोबर 2. संच बी तो काय दिलाय तर एक्स कसा. एक्स ही नैसर्गिक संख्या आहे. एक्स ही नैसर्गिक संख्या आहे, पण एक्स ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही. एक्स ही मूळही नाही व संयुक्तही नाही. आणि सी संच असा दिलेला आहे. एक्स कसा. एक्स हा यांचा घटक पाहिजे आणि एक्स ही संख्या 2 पेक्षा लहान पाहिजे. उदाहरण मी लिहिलेले फक्त ते समजून घ्या. हे उदाहरण कसं सोडायचं बघू आपण. ए संच असा दिलाय, बी संच असा दिलाय आणि सी संच असा दिलाय. आता आपण काय करायचंय, हा प्रत्येक ठिकाणी इथं दिलेले संच हे गुणधर्म पद्धतीने लिहिलेले आहेत. मग हा संच मी पहिल्यांदा काय करणार आहे, यादी पद्धतीने लिहिणार. हाही संच यादी पद्धतीने लिहिणार आहे आणि हाही संच यादी पद्धतीने लिहिणार आहे. काय होईल बघा. ए संच अशा सर्व एक्स घटकांचा संच कसा की ज्यामध्ये 3x वजा 1 बरोबर 2. मग हे समीकरण सोडवा आणि x ची किंमत काढा. तुम्हाला ए संच मिळेल. आपण समीकरण इकडे सोडूया. काय दिले बघा. 3x वजा 1 बरोबर 2. आपण समीकरण सोडवले. हे एक चल समीकरण आहे. ज्या पदामध्ये माझा x आलेला आहे इथं, त्याला तिथंच ठेवतो. 3x बरोबर 2 पहिल्यापासून तिकडे आहेत, वजा 1 तिकडे गेले, अधिक 1 होतील. समीकरण 8वीला पण सोडवलेलं या पद्धतीनं. म्हणजे 3x बरोबर काय येईल 2 अधिक 1 3. म्हणजे x बरोबर काय येईल बघा. 3 इकडे गुणलेले तिकडे गेली की भागिले होतील. 3 भागिले 3 म्हणजे x बरोबर 1. x ची किंमत किती येणार आहे 1 येणार आहे. आणि म्हणून ए या संचामध्ये कोणता घटक येईल फक्त 1. एक घटक संचीला. एक घटक याचा अर्थ या संचामध्ये फक्त एकच घटक येणार आहे आणि तो म्हणजे 1. हा संच तुम्हाला यादी पद्धत गुणधर्म पद्धतीने दिलेला आहे. त्याचं रूपांतर मी यादी पद्धतीने केलं. लक्षात येते. हा ए संच आहे, याला मी 1 म्हणतो. एक संच कसा मिळवलं कळलं. हे समीकरण बाजूला मी सोडवलं. x ची किंमत काढली. x ची किंमत किती आली 1. म्हणजे ए या संचातील घटक कोणता असणार आहे 1 असेल. आता दुसरं काय दिलंय बघा. बी संच काय दिलाय.
एक्स ही नैसर्गिक संख्या आहे. एक्स ही नैसर्गिक संख्याचा अर्थ 1 2 3 4 5 कुणी असू शकतो आणि एक्स ही मुळही नाही आणि संयुक्तही नाही. मग अशी कोणती संख्या आहे की जी नैसर्गिक आहे पण मूळही नाही आणि संयुक्तही नाही? बघा नैसर्गिक संख्या कोणकोणती सांगा. नैसर्गिक संख्या आपल्याला माहिती आहेत n बरोबर 1 2 3 हे सगळ्या नैसर्गिक आहेत. ह्यातली कोणती संख्या अशी की जी मूळही नाही आणि संयुक्तही नाही? तो म्हणजे 1. आणि म्हणून बी या संख्येमध्ये कोण येणार आहे? फक्त 1 येईल. आणि 1 कसं आहे? मूळही नाही आणि संयुक्त नाही. ह्याला मी 2 म्हटलं. म्हणजे बी या संख्येमध्ये हा घटक येईल. आणि सी काय येईल बघा. सी चं वर्ण काय केले बघा त्यांनी. सी कसा? एक्स हा यांचा घटक पाहिजे म्हणजे ह्यांच्यापैकी पाहिजे. आणि कसा? एक्स हा 2 पेक्षा लहान पाहिजे. 2 पेक्षा लहान म्हणजे कोण येणार आहे? फक्त एकच. सी मध्ये सुद्धा फक्त एकच घटक येईल. याला मी 3 म्हटलं. म्हणजे दिलेले संच पहिल्यांदा यादी पद्धतीने लिहा आणि त्याचं निरीक्षण करा. मी तुमच्या लक्षात येईल अरे ए मधला जो घटक आहे तोच बी मध्ये आहे, तोच घटक सी मध्ये आहे. म्हणजे हे तिन्ही संच 1 2 3 वर आपल्याला सांगता येईल की संच ए बरोबर संच बी बरोबर संच सी. हे तिन्ही संच समान आहेत. याला कारण काय? 1 2 व 3 वरून. याला कारण काय लिहायचंय? 1 मध्ये असं दिसतंय, 2 मध्ये सुद्धा एकच घटक आहे आणि 3 मध्ये सुद्धा तोच घटक आहे. म्हणून हे तिन्ही संच समान आहेत. लक्षात येते? या गणित समजून घ्या. आणखी एक उदाहरण घेऊया. दुसरं गणित तुम्ही सांगायचं, तुम्ही सोडवायचंय. तिसरं गणित घेतो. तिसरं काय दिलंय बघा. खालीलपैकी कोणते संच रिक्त आहेत ते सहकारण लिहा. रिक्त. सराव संच 1.2 पुस्तक तुम्ही समोर ठेवा. सराव संच 1.2 काढा. पान नंबर 6 वर आहे आणि त्यातलं उदाहरण क्रमांक 3. खालीलपैकी कोणते संच रिक्त आहेत ते सहकारण लिहा. पहिला संच असा दिला ए. कसा? ए गुंद्र पद्धतीने लिहिलाय. ए ही शून्यापेक्षा लहान. ए ही शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या आहे. नैसर्गिक संख्या आहे. वर्णनात्मक केलेले सगळं म्हणजे या ठिकाणी गुणधर्म पद्धतीचा वापर केलाय. म्हणजेच ए संच कसे सांगा मला. ए बरोबर अशी कोणती संख्या आहे की शून्यापेक्षा लहान आहे. आता शून्यापेक्षा लहान म्हणजे सगळ्या निगेटिव्ह ऋण संख्या असणार आहेत. पण ती कशी म्हणजे आपल्याला पुन्हा नैसर्गिक संख्या. पण ऋण संख्या हे नैसर्गिक असतात का? नाही. म्हणजे हा संच कसा येईल? रिक्त. ए मध्ये एकही घटक येणार नाही. म्हणजे हा संच कसा आहे? संच ए हा रिक्त आहे. हा संच रिक्त आहे. मला असे लिहिता येईल फाय. किंवा तुम्ही असे लिहू शकता त्या संचामध्ये एकही घटक येणार नाही. रिक्त संच आहे. दुसरं काय दिलंय बघा. हे पहिलं उदाहरण झालंय. दुसरं काय दिलंय? बी कसा आहे? एक्स. एक्स वरून असं केलंय एक्स वर्ग बरोबर 0. एक्स वर्ग बरोबर 0 म्हणजेच बी कसेल सांगा. अशी कोणती संख्या आहे ज्याचा वर्ग 0 येतो? असा एक्स पाहिजे की ज्या संख्येचा वर्ग नेहमी 0च येतो. कोणती संख्या सांगा की ज्या संख्येचा वर्ग 0 येतो? 0. शून्याचा वर्ग
शून्यच. म्हणजे बी या संचामध्ये फक्त एकच घटक येईल, शून्य. मग हा रिक्त आहे का? नाही, कारण यामध्ये एक घटक आलेला आहे, तो म्हणजे शून्य. शून्य हा काय आहे? हा घटक आहे, बी या संचातला तो एक घटक आहे. म्हणजे हा रिक्त नाही, लक्षात घ्या, हा रिक्त नाही. हा कसला संच आहे? हा एक घटक संच आहे. हा कसला? बी हा एक घटक संच आहे, का त्यामध्ये एकच घटक आलेला आहे. कळतंय? लक्षात येते का? हे लिहून घ्या, हे उत्तर आहे त्या तिसऱ्या प्रश्नाचं. ए हा संच रिक्त आहे, बी या संचामध्ये फक्त एकच घटक आहे, म्हणून त्याला आपण एक घटक संच असं म्हणतो. आणि सी काय दिलंय बघा, सी संच बरोबर असा एक्स, कसा? 5x वजा 2 बरोबर 0 आणि x हा n चा घटक पाहिजे. म्हणजे अशा सर्व x घटकांचा संच की ज्यामध्ये हे समीकरण समाधान झालं पाहिजे या समीकरणाचं, आणि x हा कसा पाहिजे? n चा घटक पाहिजे. कसं सोडवले उदाहरण, किंवा कसं हा संच शोधून काढाल? हे समीकरण सोडवा आणि शेवटी x ची किंमत शोधून काढा. काय होईल सांगा? हे समीकरण आपण उतरून घेतलं, 5x वजा 2 बरोबर 0. सोडवा, एक चल समीकरण आहे, x ची किंमत मला काढायची. कशी काढणार? ज्या पदामध्ये माझा x आहे ते पद लिहा, 5x बरोबर ऋण 2 तिकडे गेले, अधिक 2 झाले, आणि म्हणून x बरोबर 5 इकडे गुणलेले, तिकडे गेले की भागिले होईल, 2/5. म्हणजे x ची किंमत किती आली? 2/5. आणि मग सी संच काय आला? तर असा x घटक, x म्हणजे काय आला? 2/5. मग ही नैसर्गिक आहे का? नाही, ही परिमेय संख्या आहे, ही नैसर्गिक संख्या नाही, म्हणून हा संच रिक्त नाही. हा रिक्त नाही, पाहिजे नाही, हा संच रिक्त नाही. मग कसला संच आहे हा? एक घटक संच आहे. कसला संच आहे? एक घटक संच. म्हणजे दिलेला कोणता संच हा एक घटक आहे किंवा रिक्त आहे हे तुम्हाला सांगता येईल. उदाहरण सोडवायचं काळजीपूर्वक, तुमच्या लक्षात येईल. असाच प्रश्न चौथा आहे की जो तुम्ही सहज सोडवू शकता. प्रश्न क्रमांक 4. आज घरी गेल्यावर सराव संच 1.2, अर्थात तुम्ही घरीच आहात त्यामुळे सराव संच 1.2 काळजीपूर्वक सोडवा. जर सुटला नाही तर मला फोन करा, काही शंका असेल तरी मला फोन करा, आपण त्याच्यावरची चर्चा करू. पर्सनली फोन केला तरी चालेल. लक्षात आलं? पण हा सराव संच तुम्ही सोडवायचा आहे. जवळजवळ सगळी उदाहरणे मी तुम्हाला सांगितलेली आहेत. आणखी एक उदाहरण घेतो, शांत संच कोणत्यानी अनंत संच कसा? प्रश्न क्रमांक 4 दिलाय बघा, की खालीलपैकी कोणते संच शांत आहेत आणि कोणता संच अनंत आहे? ज्या संचातील घटक मोजण्या इतपत असतील त्याला आपण शांत संच म्हणतो, आणि ज्या संचातील घटक मोजता येणार नाहीत अशा संचाला आपण अनंत संच म्हणतो. उदाहरण इथं दिले बा, ए हा संच दिलाय, कसा? की असा एक्स पाहिजे आपल्याला, अशा सर्व एक्स घटकांचा संच. कसे? एक्स ही संख्या ही 10 पेक्षा लहान पाहिजे आणि एक्स ही नैसर्गिक संख्या पाहिजे. म्हणजे एक्स हा यांचा घटक पाहिजे. याचा अर्थ काय? एक्स हा यांचा घटक पाहिजे. n याचा अर्थ काय?
नैसर्गिक संख्यांचा संच. एक्स ही संख्या 10 पेक्षा लहान पाहिजे. मग अशा कोणकोणत्या संख्या आहेत की ज्या 10 पेक्षा लहान आहेत आणि नैसर्गिक आहेत? सांगा कोणकोणत्या येतील सांगा. ए बरोबर नैसर्गिक म्हणजे एक पासून सुरुवात होणार, 1 2 आणि कसं 10 पर्यंत म्हणजे 10 पेक्षा लहान, 1 2 3 असं करत करत 9 पर्यंत 10 पेक्षा लहान पाहिजे. मग या संख्येतील घटक आपण मोजू शकतो नाही का. 1 2 3 असे किती घटक असणार आहे तिथं? 9 घटक. म्हणून हा संच कसा झाला? शांत संच. हा संच शांत संच झाला. दुसरं उदाहरण मला घेता येईल. समजा बी हा संच आहे. काय दिलाय? अशा सर्व वाय घटकांचा संच गुणधर्म पद्धतीने दिलाय. वाय कसा पाहिजे? हा वाय हा लहान पाहिजे, वजा 1 पेक्षा लहान पाहिजे आणि वाय ही पूर्णांक संख्या पाहिजे. पूर्णांक संख्या, पूर्णांक संख्यांचा संच आपण कशाने दाखवतो? कोणत्या अक्षराने दाखवतो? पूर्णांक संख्येचा संच आपण आय ने दाखवतो. आय म्हणजे वाय हा आयचा घटक पाहिजे आणि वजा 1 पेक्षा लहान पाहिजे. सांगा बरं, वजा 1 पेक्षा लहान म्हणजे कोणकोणते घटक येतील सांगा. वजा 1 पेक्षा लहान संख्या रेषेवर, संख्या रेषा आठवा. वजा 1 पेक्षा लहान असणाऱ्या सगळ्या संख्या, वजा 2 वजा 3 वजा 4 वजा 5 वजा 6, ह्या सगळ्या संख्या वजा 1 पेक्षा लहान आहेत. आणि हे सगळ्या संख्या कुठे असणार आहेत? आय मध्ये असतील. म्हणजे कोण कोण येणार इथं सांगा. वजा 2 येईल, वजा 3 येईल, वजा 4 येईल, आणखी सगळ्या संख्या. ह्या सगळ्या संख्या कशा आहेत? ऋण 1 पेक्षा लहान आहेत आणि शिवाय आय मध्ये आहेत. आणि ह्या संपणार का कधी? नाही. संपणार याचा अर्थ आपण मोजू शकत नाही एवढे आहेत त्या. म्हणून बी हा संच कसा येईल? अनंत संच. बी हा अनंत संच. म्हणजे आज आपण काय शिकलो? संचाचे प्रकार. 4 प्रकार आपण घेतले. रिक्त संच, एक घटक संच, शांत संच आणि अनंत संच. पुस्तक बारकाईने बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तो तक्ता. आणि त्याच्या पुढे आपण समान संच बघितले. कोणते दोन संच समान असतात? ज्या संचातील घटक नेमके तेच असतात त्या संचाला आपण समान संच असं म्हणतो. त्याची आपण काही उदाहरणं पाहिली. आणि सराव संच 1.2 हा उदाहरण संग्रह तुम्ही पुन्हा एकदा वहीत लिहून घ्या. तुमच्या माहितीसाठी सराव संच 1.2 मधील प्रश्न क्रमांक 4 मधील फक्त पहिलीच 2 उदाहरणांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यामुळे बाकीचा 25% अभ्यासक्रम कमी केलाय. त्यात बाकीची उदाहरणं ती तुम्हाला घेता आली नाहीत किंवा घेणार नाही. पण तुम्ही अधिक माहितीसाठी तो अभ्यास तुम्ही करू शकता. ओके, धन्यवाद.